श्री स्वामी समर्थ। नवरात्रीपूर्वी झोपी गेली तुळजाभवानी माता, पहा देवीला मंचकी निद्रा का दिली जाते, जाणून घ्या काय आहे यामागची कहाणी। नवरात्र उत्सवापूर्वी देवी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू होते। ही निद्रा देवीला दरवर्षी देण्यात येते। देवीच्या विश्रांतीचा हा काळ असल्याचे बोलले जाते। देवीला घटस्थापनेच्या 9 दिवस आधी ही निद्रा दिली जात असल्याने काल रविवार सप्टेंबर 14 रोजी देवी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे। पाहुयात काय आहे या निद्रेची कथा आणि महत्व। नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा देवीचा उत्सव मानला जातो। महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीची देखील नवरात्रात विधिवत पूजा आणि घटस्थापना मंदिरात केली जाते। मात्र तुम्हाला हे माहित आहे का की आई तुळजाभवानीला नवरात्रोत्सवाच्या आधी काही दिवस झोपी घातले जाते। मंदिराचे पुजारी देवीला झोपवतात। या प्रथेला देवीची मंचकी निद्रा असे म्हणतात। ही परंपरा अनेक वर्षांपासून मंदिरात सुरू आहे। मात्र देवीला नवरात्रीपूर्वी झोप का दिली जाते, काय आहे यामागची खरी कहाणी आणि महत्व, चला पाहूयात। तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात। महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी यांच्या मंचकी निद्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे। देवीला दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रा दिली जाते। काल भाद्रपद अष्टमीला देवीच्या निद्रेची सुरुवात झालेली आहे। देवी आता शांत झोप घेणार असून ती मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावस्येला उठेल। या काळात देवीची झोपमोड होणार नाही याची दक्षता पुजारी घेतात, त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असते। तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेची कथा। देवीने महिषासूर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा तर सर्वांनाच माहीत आहे। देवी महिषासुराशी 9 दिवस लढत होती। 9 दिवसांच्या युद्धानंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता। त्यामुळे या अखंड युद्धानंतर देवीला विश्रांती देण्यासाठी नवरात्रोत्सवानंतर तिला झोपवले जाते। मात्र तुळजाभवानी मातेला नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच झोप दिली जाते। त्यामागची कहाणी अशी सांगतात की देवीला 9 दिवस लढण्यासाठी बळ मिळावे, तसेच या 9 दिवसात देवीचे परिश्रम होणार असून त्याआधीच तिला विश्रांती मिळावी, यासाठी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे। देवीची मंचकी निद्रा केव्हा संपणार? तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल प्रारंभ झाली आहे। मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीचा सायंकाळी अभिषेक करून तिच्या अंगाला भंडारा लावून गर्भगृहातील चांदीच्या पलंगावर देवीला झोपवले आहे। ही मंचकी निद्रा देवीला दरवर्षी दिली जाते। देवी या निद्रेतून आता भाद्रपद अमावस्येला उठणार असल्याचे सांगितले जाते। 22 सप्टेंबरला देवीची निद्रा खुलेल व घटस्थापना करून तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाला याच दिवशी सुरुवात होईल। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।